राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी देण्यात आलेल्या या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचे आदेश दिले असून संबंधित प्रमाणपत्रांना स्थगितीही देण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या आदेशावरून वाद निर्माण झालाय. ही प्रमाणपत्र 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान देण्यात आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी अजित पवार यांच्या निधनाच्या सुमारास या मान्यता देण्यात आल्या. पवार यांच्या मृत्यूच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ही मान्यता देण्यात आली. 2 दिवसात देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. जर दादांनी स्वतः 3 महिने हे याच्यावर परवानगी दिलेली नाही, यांना प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही 27 तारखेपर्यंत, 28ला असं काय घडलं, कोणाच्या आदेशान्वये हे करण्यात आलेलं याची चौकशी होणं खूप गरजेचं आहे. याला डिजिटल साईन होत असते आणि त्या सर्टिफिकेटवर जे दिसतंय तर ते मिलिंद शेनॉय म्हणून अधिकारी आहेत, कॉम्पिटंट ऑथॉरिटी अँड डेप्युटी सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, तर यांच्या मार्फत हे सही करण्यात आलेली आहे. आता ह्याच्यात त्याचं ऍक्सेस यांच्याकडे होतं की त्यांनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना दिलं होतं की त्यांच्या सोबतच्या लोकांना दिलं होतं की त्यांच्या नातेवाईकांना दिलं होतं, आपल्याला माहित नाही. त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं आवश्यक आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना या मान्यतांमध्ये कोणत्याही अनियमिततेची चौकशी करण्याचे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व मान्यता थांबवल्या आणि चौकशीचे आदेश दिलेत. प्रमाणपत्र प्रकरणी तुम्ही चौकशीचे आदेश दिलेले आहेत, उपसचिवांचं नाव समोर आलेलं आहे. याच्यामध्ये ज्यांनी कोणी गडबड केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल. राज्य अल्पसंख्याक आयोगानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून सखोल चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्या जाईल असं आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितलंय. कल मुझे इनका महाजन जी जो सुमित्रा जी उनके यहाँ से फ़ोन आया था कि आज इसकी चौकसी लगवाइए करके, तो मैं इसीलिए आज मुंबई जा रहा हूँ और सबको सेक्शन 10 के अंतर्गत ये नोटिस देने वाला हूँ, जितने भी शिक्षण अधिकारी है जिन्होंने किया है, और साथ में जो संस्था संचालक है उनको भी बुलाने वाला हूँ. जो मंत्रालय के लोग जो इसमें शामिल है उनसे बुलाकर पूछा जाएगा. उपमुख्यमंत्री पवार जी के यहाँ से फोन आया था. हाँ, कल रात में फ़ोन आया था वहाँ से. उन्होंने बोला बहुत अच्छा कदम उठाया है आपने और इसकी जाँच पूरी होनी चाहिए. प्यारे खान यांनी या संपूर्ण प्रकरणासाठी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरलं. ज्या संस्थांमध्ये अनियमितता आढळून आली आहे त्यांना अल्पसंख्याक दर्जा देण्यातील अनियमितता सर्व काँग्रेस नेत्यांशी आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्यांशी संबंधित आहे असंही खान म्हणाले. जितनी भी शैक्षणिक संस्थानें हैं, अगर आप देखो तो ये कांग्रेस के कार्यकाल में बांटी गई थी और सारे इनके जितने भी जो कार्यकर्ता थे, ज़्यादातर अगर 90% अगर ये शालाएँ जो देखेंगे आप तो 95% शालाएँ जो है कांग्रेस के कार्यकर्ताओं के पास ही है. प्रथम अल्पसंख्याक दर्जा म्हणजे काय ते समजून घेऊया. अल्पसंख्याक दर्जा हा शैक्षणिक संस्थांना दिलेली एक घटनात्मक आणि कायदेशीर मान्यता आहे. ती संविधानाच्या कलम 30 अंतर्गत संस्थांना विशेष अधिकार देते. अल्पसंख्याक दर्जा असलेली संस्था स्वतंत्रपणे काम करू शकते. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवू शकते. सरकारी योजना आणि अनुदानांचे लाभ घेऊ शकते. कोणत्याही वादात संविधानिक संरक्षण मिळवू शकते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकारनं स्थगिती लागू केली आणि चौकशीचे आदेश दिले. आता तपासात नेमकं काय समोर येतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.